आता ज्यांचं सादरीकरण झालं ते दत्तोबा तिसंगी या फडाचं झालेलं आहे। दोन्ही तमाशा फडांचं गणगवळण गतावणी झालेली आहे। फार सुंदर पारंपरिक त्यांनी सादर केलेलं आहे। कलावंताला प्रेरणा म्हणून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे। थोडासा सत्कार सोहळा आणि यानंतर मोहना बटावा हे जुनं पारंपरिक वगनाट्य या ठिकाणी दत्तोबा तिसंगीकर या लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने सादर होणार आहे। तत्पूर्वी 5 मिनिटांमध्ये आपण सत्कार सोहळा कलावंतांचा आणि आपल्याकडे जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांचा घेतलं पिंटू कांबळे या बाबतीतलं निवेदन करतो। दत्ता महाराज जे आहेत त्यांचे ते पटुशिष्य म्हणून ओळखले जातात आणि त्यांची दुसरी ओळख ते
प्राचार्य सर या आमच्या शिक्षण संस्थेचे प्राचार्य जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन भिडे या ठिकाणी आहेत. त्याचाही सत्कार मंगेश सकट यांना मी विनंती करतो की ताजुद्दीन भिडे तांबळे यांचा त्यांनी सत्कार करावा. ज्यांनी थोडक्या विभागामध्ये आमच्या शब्दाला मान देऊन या महोत्सवाची शोभा वाढवली, तसं आम्ही या कलाकारांना खरंच त्यांच्या कलेच्या मानाने आम्ही त्यांना काहीच देऊ शकलो नाही. पण आम्ही ज्यावेळेस त्या कलाकारांच्या जवळ गेलो आणि त्यांना सांगितलं की सावळमध्ये महोत्सव भरवायचा आहे, त्या महोत्सवाच्या निमित्त तुम्ही सावळकरांचं जे काही गाणं आहे, जे काही जुन्या पिढीनुसार जे काही गाणं आहे ते तुम्ही लोकांच्या समोर सादर करा. त्या शब्दाला मान देऊन आमच्यामध्ये जे उपस्थित राहिले या तमाशा फडमाडक दत्तोबा तिसकर यांचा सत्कार संजय दादा थोरात उपसरपंच सावळ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. किती रत्नापेक्षा मौल्यवान आहे याची सकाळपासून ज्यांनी परखडपणाने स्पष्ट मताने ज्यांनी या लोकांच्या समोर सादरीकरण केलं आणि ज्यांचं आयुष्य ह्या सावळच्या मातीत लहानपणापासूनच गेलं, तात्यानांगा असू देत किंवा मारुती वस्ताद असू देत, त्यांच्या बरोबरीनं जे शिकले आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं. आम्ही तमाशकरांच्या पोटाला आलो पण आम्ही कधी सादर केले नाही. कपड्यात आम्ही जर सुंदर सामाजिक कार्य करत असलो तर रक्तात आमचा तमाशाचा हा गुणधर्म आहे हे लोकांना दाखवणारे आमचे मामा प्रभाकर घोरपडेकर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर आहात, त्यांचा सत्कार पार्लेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यावेळेस मी एक 2 मिनिटांचा मनोगत व्यक्त करण्यासाठी विश्वास पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करावं. ज्या सत्कारमूर्तींना सगळ्यांना सांगतो की आपण प्रत्येकाने आपले 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करून जो महुना पटा या महाराष्ट्रातलं पहिलं वगनाट्य जे जगाच्या कानाकोपऱ्यात गायला गेलं, या सावळ पद्धतीचं पहिलं वगनाट्य महुना पटा यानंतर सादरीकरण होणार आहे. मी विनंती करतो की विश्वास पाटील साहेबांना की त्यांनी आपल्या 2 मिनिटांचं मनोगत व्यक्त करावं. आपले संधी अधिकारी आहेत महाराष्ट्राचे, महाराष्ट्र प्रशासनामध्ये ज्यांनी काम केले, राघवांचे जवळचे मित्र होते. आपल्या मिरजेचे सुद्धा प्रांत म्हणून त्यांनी काम पाहिलेले. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोककला जीवन ठेवण्याचं काम ज्यांनी सातत्याने केलं ते आदरणीय विश्वासराव पाटील साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण लोककलेला एवढं होऊन घेतलंय की आपण सविस्तर बोलावं, आपल्याला कुठल्याही वेळेची त्या ठिकाणी मर्यादा नाही. या सावळच्या भूमीला मी मनापासून आणि मानाने नमस्कार करतो. तर खूप आनंद वाटला की 1958 साली त्यावेळेला नामदेव रटकरांनी पुस्तक लिहिलं तमाशा म्हणून, आणि त्याच्यामध्ये उमाबाबू सावळेकरचं नाव आम्ही पहिल्यांदा वाचलेलं होतं. आम्ही आमचे मित्र म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये होते 2 वर्ष पुढं आर पाटील यांना आम्हाला ते नेहमी म्हणायचो की तुमचा भाग म्हणजे तमाशाची पंढरी आहे.
वसंतराव जगताप हे दरवर्षी बेले म्हणजे आपल्या तमाशाला दत्ता महाडी पुणेकर यांचं गाव आणि त्यांच्या नावानं 3 वर्ष आपलं 3 दिवस वर्षातून एकदा ते तमाशा महोत्सव भरवतात आणि तो नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो. मी अनेक चित्रपट कलाकारांना सुद्धा यांच्या गावाला घेऊन गेलेलो आहे आणि त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे एके ठिकाणी गमतीने म्हटलेलं होतं की महाराष्ट्रात अनेक चेअरमन आहेत, तिजोरीवर दरोडा घालणारे चेअरमन झालेले आहेत, पण काळजावर दरोडा घालणारा हा पहिला चेअरमन आहे. हे नुसते चेअरमन नाहीये तर दत्ता माणिकांची किती सुंदर गाणी गातात, त्यांनी एक गाणं या ठिकाणी गावं असं माझ्या भाषणानंतर अशी मी त्याला विनंती करतो. एवढं सुंदर ते गातात आणि ही मंडळी म्हणजे तमाशाचा जागर करणारी पुणे जिल्ह्यात बेल्ल्याहून वसंतराव आलेले आहेत आणि प्राध्यापक संपतराव या ठिकाणी आयोजन सुरू केलेलं आहे आणि ह्या गावचे जे तरुण कार्यकर्ते, माफ करा सगळ्यांची नावं माझ्या पाठ नाही पण आता इथून पुढे पाठ होतील, हे सर्व इथले जे कार्यकर्ते आहेत ते साहेब आहेत, दुसरे इकडे आहेत, ते झटपटपणे मी पाहतोय आणि या भूमीमध्ये त्यांनी पिंटू कांबळे आणि पिंटू कांबळे आणि मंगेश सकट म्हणजे उमाबापूचं जी हलकी आहे किंवा जो ढोल आहे किंवा जो तुंतुन आहे त्यांचे वंशज हा डब त्यांनी तसाच पुढे वाजवत ठेवलेला आहे आणि हे फार मोठं ऐतिहासिक काम आहे. आपल्याला माहिती नाही की काही वर्षांना ही तमाशाची मंडळी कशी आहे हे बघायला सावरसला लोक येतील, हे तुम्हाला मी नक्की सांगतो. परदेशातून येतील आणि येतात कारण असे पराक्रम, असे चांगले कार्यक्रम बाहेर कुठे ऐकायला मिळत नाहीत. कितीतरी दिवसानं मी आज पहिल्यांदा सूरपेटी ऐकली, पहिल्यांदा त्या लता रत्नाच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि त्याचे सूर ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. कारण मी सुद्धा नावाचा आणि गावाचा पाटील आहे. पाटील 3 खडामध्ये रमतो, एक कुस्त्याचा फळ, दुसरा उसाचा फळ आणि तिसरा तमाशाचा फळ. मी एक असा पाटील आहे की 14 फळ सुरू केलाय आणि तो माझा फळ हा शब्दांचा फळ आहे. पाणीपत नावाची माझी कादंबरी खूप गाजली. त्यानंतर अशीच एका तमाशा कलावतीवर मी चंद्रमुखी नावाची कादंबरी लिहिली. तिच्यावर आता चालू वर्षी मोठा मराठी सिनेमा येतोय. अजय आगांचं त्याला म्युझिक आहे. मी लिहित असतो आणि मला या सुरांचा आणि कलेचा, तमाशाचा, कुस्त्यांचा, सर्कशीचा नाद आहे आणि ती कला कुठेतरी जोपासावी म्हणून मी धडपडत असतो. या ठिकाणी मी आलो आणि मला आनंद झाला की एवढा उत्तम कार्यक्रम, बऱ्याच दिवसांनी एवढे सुंदर बतावण्या, एवढे सुंदर आता वगैरे बघायला मिळणारच आहे. पण खूपच माझा अतिशय सुंदर आणि तनापणाला कुठेतरी स्पर्श करून जाणारी ही कला आहे आणि याबद्दल मी या कलाकारांचं दोन्ही फळाचे मी कौतुक करतो. पहिल्या फळाच्या मालक आपलं नाव काय? प्रभाकर पंत या इकडे. मी नुकतंच एका तमाशा कलावंतावर एक नवीन कादंबरी लिहिलेली आहे आणि तिचं नाव आहे गाभुलेल्या चंद्रमणा. तर ते आता सगळीकडे जोरात चाललेले आहे. तर माझ्यातर्फे प्रभाकर पंतांना ही माझी कादंबरी गाभुलेल्या चंद्रमणा मुद्दाम भेट देतो आणि मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो की तमाशातली अशी गायकी कितीतरी वर्षानं पहिल्यांदा मी ऐकलेली आहे आणि त्याबद्दल प्रभाकर पंतांना माझ्याकडून 100 रुपये 1000 रुपये हे सन्मान करा. आता यांच्याकडे बघा, म्हणजे आमचे कथाकार वामन गोवाड नेहमी आम्हाला म्हणायचे की तमाशातला राजा दिवसभर तुकडे मारून खाईल, उपाशी राहील, पण तमाशा झाला की तो राजा राजा तर तुमच्याकडे सकाळी बघितल्यावर तुमचा तो फेटा आणि तुमचा एकदम रुपा म्हणजे दरबारातूनच राजा एकदा आलाय असं वाटावं, असा आपला थाट होता. आणि मला आता
कादंबरी याला सुद्धा भेट देतोय. दत्तोबा खिलारे यांना मी माझ्यातर्फे कादंबरी देतो आहे आणि त्यांचा पटाव ओळखवा बघायला मी उत्सुक आहे आणि माझ्याकडून त्यांना सुद्धा सुंदर सादरीकरणाबद्दल 1000 रुपये पारितोषिक देतो आहे. आणि मला असं वाटतं की आता फक्त खूप लांबून वगनाट्य बघायला लोक आलेले आहेत. खरं म्हटलं तर आपण वेळेत सुरू केलं असतं तर थोडी बहुत बघायला मिळाले असते, पण आता ते शक्य दिसत नाही. पण आता वसंतरावांचं गाणं झाल्यावर कुठलाही डिस्टर्बन्स न आणू देता तुम्ही कोणी इथं मोबाईल वापरू नका. मुंबई पुण्याहून लोक खास वगनाट्य बघायला आलेले आहेत. तर वसंतरावांच्या गाण्यानंतर ज्या वेळेला हे वगनाट्य सुरू होईल आपलं बटाव मोहणा, हे कुठलाही त्याला व्यत्यय न आणू देता आपण सगळे तिथे त्याचा आनंद लुटूया. मध्ये मोबाईल बोलणं गप्पा करायचं असलं तर तुम्ही बाहेर जाऊन करा, पण रसिकांना बाकीच्यांना आनंद घेऊन द्या. पुन्हा एकदा मी उमा बाबूच्या या पवित्र पंढरीला मनापासून नमस्कार करतो आणि हा नाटक तुम्ही असाच चालू ठेवा. खरं म्हटलं तर इथे काहीतरी आराराने आम्हाला सुरू करायचं होतं. दुर्दैवाने आम्हाला लवकर निधन झालं. एक चटका लागणारा प्रसंग, खूप जुनी मंडळी गुलाबराव बोरगावकर या जिल्ह्यातले, त्यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी आज हजर असताना मला दिसतात. खूप नादिक माणसं आमची शेवाळेदार म्हणते. हे बघा अगदी 90 मध्ये सुद्धा तमाशा म्हटलं म्हणजे नागासारखा गडी डुलायला लागतो. तर ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत कारण हे पट्टेबापुरावांचा जिल्हा आहे. कृष्णेच्या काठावर पट्टेबापुरा होते, शिवासंभा होते, त्याच्यानंतर आपले त्या भाऊ बक्कर झाले, कागवाडच्या त्या दोघी बंगारी आणि कलावती. आमच्या वडिलांनी सगळं बघितलेलं होतं. आणि माझं गाव छोटा टेंबले म्हणून आहे, कोकरूड जवळ 1000 वस्तीचं गाव आहे. माझ्या गावाचं नाव ज्योतिबा. माझे वडील गावातल्या सगळ्यांना सांगायचं की ज्योतिबाच्या नादाला लागू नका. अरे ज्योतिबाने जे डोळ्यानं पाहिलेलं आहे ते तुम्हाला या जन्मात बघायला मिळणार नाही. कारण पट्टेबाबरावाची टोळी आमच्या ज्योतिबाच्या पायरीवर येऊन नाचलेली होती, म्हणून आमचा ज्योतिबा महान होता असं आमच्या वडिलांचं मत होतं. तर ही कला जोपासावी या दृष्टीनं R.R. पाटील काहीतरी नक्की करणार होते, आम्ही त्यांच्याबरोबर करणार असतो. पण एक मी हृदयस्पर्शी आठवण सांगतो की त्यांचे जवळचे कार्यकर्ते आणि एकेकाचा तमाशातला महाराष्ट्र दर्जावरचा सोंगाड्या जयवंत सावळस, या जयवंत सावळसकरांना मी भेटायला आलो. आम्हाला फोन केलेला होता आणि सांगलीत मी ट्रेनमधून उतरलो आणि आम्हाला सांगितलं आम्हा गाडी कधी पाठवताय, आज आपल्याला दिवसभर जयवंताची मुलाखत घ्यायची आहे. आम्हाला बंड घातला आणि म्हणाले विश्वासराव कसली जयवंताची मुलाखत घेता, आताच मी त्यांची माती सांगून आलो. म्हणजे थोडक्यात हा कलाकार आम्हाला भेटला नाही. तरी जुने कलाकार आणि जुनी कला आहे तिचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे तुम्ही पुढे टाकलेलं पाऊल आहे ते पुढेच पडू द्या. आणि तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा प्राध्यापक संपतराव, त्यांचे सर्व सहकारी आणि गावकऱ्यांचे आणि दोन्ही तमाशा घराचे मालक आणि दोन्ही तमाशा पडामध्ये या ठिकाणी गोकुळ, या ठिकाणी स्वर्ग निर्माण करणाऱ्या सर्व तारांगणा, नृत्यांगणा यांना सलाम करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय भारत. अभिनंदन केलं त्याबद्दल तुमचा आभार. त्यानंतर मी विनंती करतो की तांबोळे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष यांना आपण 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या महोत्सवाच्या निमित्तानं खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय साहित्यिक, कला लेखक, ज्यांनी लोककलेवरती जीवापाड प्रेम केलं, ज्यांनी या लोककलेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सातत्यानं
त्या लोक कलाकारांच्या पाठीमागे उभे राहिले ते माजी जिल्हाधिकारी आदरणीय विश्वासराव पाटील साहेब, या लोककलेचा वारसा ज्यांनी जपला ते आदरणीय जगताप साहेब, ज्यांच्या माध्यमातून आज हा महोत्सव संपन्न होतो, ते माझे बंधुतुल्य सहकारी पिंटू कांबळे आणि मंगेश सकर यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो की असा अद्वितीय असा कार्यक्रम की लोकांच्या कल्पनेत सुद्धा नव्हता. कारण पाटील साहेब आम्ही ऐकत आलो होतो की तमाशाचे महोत्सव त्या अकलूजमध्ये होता. विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी सुद्धा हा महोत्सव गेली 25 वर्ष त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं सावळत या नगरीमध्ये जी कलाकारांची नगरी म्हणून संबोधित जाते त्यामध्ये हा महोत्सव घेण्याचं धाडस या दोन तरुणांनी केलं. त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण आपण बघतोय आज लोक कलावंतांची काय परवड त्या ठिकाणी होते. या महामारीमुळं सगळ्यात मोठं नुकसान जर कोणत्या जमातीचं झालं असेल तर ते लोक कलावंताचं झालं. कारण हातावरची पोटं घेऊन जगणारी ही जमात कायम आपल्या पोटजीविकेसाठी आपली कला सादर करून त्या ठिकाणी पोट भरत आहे. परंतु शासनाचं मिळणारं तोडकं देणारे वेतन असते किंवा पेन्शन असते त्याच्या माध्यमातून यांची उपजीविका होत नाहीये आणि तरी सुद्धा ही लोककला जिवंत राहिली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही लोक त्या ठिकाणी धडपडताना दिसत आहेत. मी तर शासनाकडे या ठिकाणी पाटील साहेबांच्या समोर त्या ठिकाणी विनंती करेन की जी काय तोडकं वेतन तोडकी पेन्शन त्या ठिकाणी या कलावंतांना आपण देतो त्यापेक्षा जर का या कलावंतांचं महामंडळ आर्थिक विकास महामंडळ जर का स्थापन केलं तर त्याचा नक्कीच फायदा या लोककलावंताला होईल आणि ही लोककला जिवंत राहील हे मला आज त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी बरेच एकदा या संयोजकांना धन्यवाद देतो की सावळत नगरी लोककलेची नगरी आहे. इथून पुढच्या काळामध्ये पाटील साहेब आम्ही जोमदार पद्धतीनं महोत्सव साजरा करू की त्या ठिकाणी कोणत्याही कृती आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. कारण आम्ही फक्त तमाशा बघतो परंतु आम्ही कधी तमाशा जगलो नाही. आम्हाला त्या कलाकारांच्या व्यथा कधी माहीत नाही. त्यामुळे आम्हाला माहीत नव्हती की बाबा हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करावा. परंतु या तरुणांनी इतकं मोठं धाडस केलं आणि महोत्सव आमच्या सावळमध्ये घडवून आणला. परत एकदा मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम, आभार आहे. यानंतर विनंती करतो पारदेसर सरांना की त्यांनी आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. सर, अजून एक विनंती करतो की आपण 2 मिनिटं थांबा कारण माझं पूर्ण व्हायचं आहे. कारण का की ज्या माणसाची नाळ ओळखून त्या सावळतच्या मातीत किंवा सावळत परिसरात जितकी गावं आहेत त्या प्रत्येक कलाकाराच्या घरात जाऊन प्राध्यापक असताना सुद्धा प्रचंड असा मोठा पगार आहे. पण त्या पगारातून या कलाकारांना माझ्या कष्टातून थोडंफार काहीतरी त्यांना द्यावं. 80,000 पगार असणारा हा व्यक्ती प्रत्येक महिन्याला आपल्या पगार 20% हा जो भाग आहे ते 20% जेवढे रक्कम होते त्या या कलाकारांना देण्याचं धाडस केलेलं आहे. त्याच्याबद्दल दुसरी अशी माहिती सांगावी म्हटलं तर कोरोनाच्या काळामध्ये कुठल्याही कलाकाराच्या घरात म्हणजे मी असेल किंवा माझ्यासारखे अनेक नेते सुद्धा असतील कुठलाही मनुष्य कलाकाराच्या घरात जाऊन त्यांना कोरोनाच्या काळात काय करता येईल विचार नाही. पण सरांनी आमच्यासारख्या तरुणांना घेऊन एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव त्यांनी उमाबाबाजी असं नाव ठेवलं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आता जे कलाकार आपण स्टेजवर दिसत आहेत त्या प्रत्येकाच्या घरात जाऊन 1000-1500 रुपयाचे प्रत्येकाच्या घरात जाऊन एक किट त्यांनी दिलेलं आहे. दुसऱ्या
वेळ फार झालेला आहे, पण तत्त आपलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो साक्षात नाहीसा होतो. तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रात जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर तात्काळ मोती बनतो. ही संगतीची किमी आहे. पाटील साहेबांच्या बाबतीत मी हे विधान व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या विचारांच्या सहवासात वारंवार राहिलो, त्यामुळं तमाशा कलेवर प्रेम करण्यासाठी, तमाशा कलेवर लिहिण्यासाठी प्रेरणा मिळत गेली आणि त्यांचा जो सहवास आहे तो सातत्यानं फोनवर असेल किंवा भेटीत मिळत गेला. गेल्या 15 वर्षापासून तमाशावर अभ्यास करताना, PhDचा प्रबंध दाखल करताना सांगली जिल्हा ही खरी तमाशाची खाण आहे आणि माझ्या गावचे एक दैवत जी.पी. काका पाटील, त्यांचे चिरंजीव तात्या इथं बसलेले आहेत. त्यांनी मला सांगितलेलं होतं की कादंबरीपेक्षा, कवितेपेक्षा तू आपल्या सांगली जिल्ह्यातला तमाशावर संशोधन कर. आणि मग लोकसाहित्याचं हे देणं पुढे घेण्यासाठी गेलो. त्याच्यातून भरपूर कलावंत मिळाले. लवकरच माझं एक गुलाब मामांच्यावरती पुस्तक सोंगड्यावरती येत आहे, चाळ ते माळ हे एक येत आहे राजा पाटलांच्यावरती. आणि हे सगळं घेताना पाटील साहेबांची प्रेरणा घेत राहिलेली आहे. आता गेल्या कित्येक वर्षापासून 19व्या शतकात उमाबाबाजींचा पहिला तमाशा फड महाराष्ट्रामध्ये होता असं नामदेव वटकर म्हणतात. आणि तेव्हापासून मोना बटाव हा पहिला लोकनाट्य तमाशा ज्याला छेल बटाव लावली होती ते आज इथं सादर होणार आहे. साहेब खास करून या कार्यक्रमासाठी बघण्यासाठी आलेले आहेत. खरं तर गेल्या 4-5 महिन्यापासून, 6 महिन्यापासून आमचे मित्र भास्कर सदाकळे, त्यानंतर मेजर इथं बसलेले आहेत पुढं जे आहे, त्यांनी एक संघटना सुरू केली आणि मलाही त्याच्यामध्ये सहभाग करून घेतलं. आणि मग आम्ही अनेक कलावंतांच्यापर्यंत गेलो, त्यांना किट दिले, आमच्या काही राजकीय मंडळींनी दिले, काही डॉक्टरने दिले, भरपूर त्यांना मदत, म्हणजे म्हणण्यापेक्षा एक 7-8 वेळा मदत करण्याचा प्रयत्न केला. सारंग लोखंडे याच्यामध्ये कलाकार सक्रिय आहे. त्यानंतर मंगेश सकट आहे, हे फड चालवणारे व्यवस्थापक याचे. आणि असे असंख्य कलावंत, पिंटू कांबळे तर इथला म्हणजे एक कलावंताचा मुलगा तमाशा महोत्सव घेण्यासाठी तयार झाला. माझ्या डोक्यात बरेच दिवस होतं की मोना बटाव मला बघायचं आहे, नाट्यरूपात बघायचं आहे. आणि मग आमच्याकडे आत्तापूर तात्या शिरडोणकर हे सुद्धा मोना बटाव गातात, ते आज आले नाहीत काही कारणानं. पण या ठिकाणी दत्तोबा तिसंगीकर हे यांनी गेल्या 5-6 वर्षापासून साहेब या परिसरामध्ये मागणी वाढू लागलेली आहे की मोना बटावची. मग सावळमध्ये सुद्धा मोना बटाव झालेला होता, पाचेगावला मोना बटाव झालेला होता. आता मोना बटावची म्हणणी म्हणण्यापेक्षा तो नाट्यरूपात कसा आहे हे सादरीकरण सांगलीच्या नाट्य संमेलनामध्ये दत्तोबा तिसंगीकरांनी केलेलं होतं. आणि आता तो आम्हाला बघायची उत्सुकता लागली. मग वसंतराव जगताप साहेब यायचे इच्छुक राहिले, त्यांचे काही सहकार्य आले. पाटील साहेब तर पूर्ण तमाशा कलावंतांसाठी आयुष्यभर वेचलेलं आहे. त्यांनी गाभोलेल्या चंद्रबना ही तमाशा कलावंतावर सुंदर कादंबरी लिहिलेली आहे, मी ती वाचलेली आहे. आता त्याच्यावरती मी विश्लेषण करत नाही, तुम्ही जरूर ती वाचावी अशी तुम्हाला विनंती आहे. या सांगलीला जसं नाट्य पंढरी म्हटलं जातं तसं सावळला तमाशा पंढरी का म्हणू नये, हा कित्येक दिवसापासून आम्ही याची मागणी करतोय. पण सावळच्या लोकांनी हे पुढे गेले पाहिजे. पाटील साहेबांनी आवाहन केलेलं आहे की तुमचा सांगली जिल्हा तमाशाची खाण आहे आणि आता तुम्ही परत हा तमाशा महोत्सव चालू राहा आणि आपल्या परिसरातल्याच तमाशा फडामध्ये यात्रेच्या निमित्तानं संधी रोज दिली तर किती चांगलं कलावंताच्या पाठीवरती थाप आहे बघा. आणि म्हणून ते तुम्ही करा. मी फारसा वेळ लावत नाहीये, आमची संघटना काम करत राहणार आहे. भास्कर सदाकळे उपस्थित नाही आहे, त्यांनी या संघटनेला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्था देण्याचं काम केलेलं आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी या महोत्सवामध्ये आनंद घेतला. आता मोना बटाव आपल्याला ऐकायचं आहे, तर पूर्वी अण्णा फार सुंदर गातात आणि म्हणून महाडिक अण्णांचे गाणं त्यांनी गावं अशी सर्वांची विनंती आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण पुढं स्थानापन्न व्हावं. तर या ठिकाणी प्राचार्य अवघडे सर यांनी एवढा हॉल आणि एवढा परिसर उपलब्ध करून दिला आणि तोही तमाशाला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लोकशाहीची कदरदान करणारे असे प्राध्यापकांनी अभ्यास वर्ग पुढे आला तर खूप आनंद होईल. आता जगताप साहेब आपलं गाणं सादर करतीलच. या निमित्ताने एक शब्द देतो. मला प्रत्यक्ष ठिकाणी पाहिलं नसेल पण माझा आवाज ऐकल्यावर तुम्हाला आठवत असेल ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचा मी 10 वाजताच होतो आणि महाराष्ट्रातील अनेक कलाकारांना आम्ही तिथे घेतलेलं होतं. आणि लवकरच आता नवीन सीझन 5 महिन्यात सुरू होणार आहे. त्यावेळेला मग या लता रंगा असतील किंवा कराडवरून आलेले कलावती असतील, यातल्या उत्तमोत्तम कलाकारांना
संधी कशी देता येईल. आणि तुम्ही पाठीमागे राहता, तुम्ही सांगलीकडचे लोक पाठीमागे राहता, त्यापेक्षा पुणे आणि नाशिककडचे लोक खूप दुसरी मारतात, पुढे जातात. तिकडच्या अनेक तपास केलेला आम्ही आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये परदेशात सुद्धा पाठवलेला आहे. तर तुम्ही आम्हाला नावबिव कळवत चला आपण. आणि इकडच्या सुद्धा कलाकारांना ज्या वेळेला आता कोरोनातून जग बाहेर येत आहे, आता सगळे आंतरराष्ट्रीय महोत्सव सुरू होतील, तर तुमच्याकडचा एखादा काही कलाकार आपण पाठवण्यासाठी जरूर प्रयत्न करूया. आणि पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि आमच्या गाडीत जोडणाऱ्या चेअरमन साहेबांना शब्द घेऊन पुढे ज्या सावळच्या तमाशामध्ये ज्या जत्रा उत्सव भरतात त्या जत्रा उत्सवामध्ये हिरिरीने भाग घेऊन या तमाशा कलावंतांना जे सुपारी स्वरूपात सावळचं नाव पुढे जाण्यासाठी जे आमच्या सावळगावचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांची एक इच्छा आहे की तुमच्यासमोर ज्यांनी आयुष्य आपल्या सावळच्या कलामातीत घालवलेले आहे त्यांचा सत्कार त्यांना करायचा मी विनंती करतो की जे सावळच्या प्रतिष्ठित पाटील संजय पाटील साहेब आहेत त्यांना की त्यांनी त्या कलाकारांचा सत्कार करावा. त्यावेळेस मोहन खरसुंडीकर त्यांनी कृपया पुढे या प्रभाकर घोरपळीकर आणि दत्तोबा तिसंगीकर या तिघांचा सत्कार सावळ गावाच्या वतीनं नागरिक सत्कारमध्ये आहे, त्यांनी तो पुण्याची पाठी समजून स्वीकार करावा. महाराष्ट्रातील या जागतिक कॉलेज खेळातील या तमाशा महोत्सवाचे आदरणीय बाणीपटकार विश्वास पाटील साहेब, लता अलंकार तमाशा मंडळाचे प्रभाकरजी, त्याबरोबर दत्तोबा खिलारेजी तिसंगीकर आणि महाराष्ट्रातील आणि जागतिक पातळीवरती मोबाईलच्या माध्यमातून सावळा महाविद्यालय आदरणीय आबासाहेबांच्या नावानं असलेले स्मारक आहे. या स्मारकामध्ये पाटील साहेबांनी सांगितलं 3 फळ होतात, पण 4था एक फळ आहे तो कॉलेजचा फळ. आम्ही जसं कॉलेजमध्ये 5 कट्टे सांगतो, वाचन कट्टा, क्रीडा कट्टा, सांस्कृतिक कट्टा, या सांस्कृतिक कट्ट्याच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर संपत पार्लेकर सरांनी आणि मराठी विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर मगदूम सरांनी ही संधी महाविद्यालयाला उपलब्ध करून दिली. आणि आमच्या जनरल बॉडी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आदरणीय बापूजी सावंत साहेबांनी या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं सगळ्यांचा मी सन्मान करतो. आणि महाविद्यालयाच्या वतीनं आदरणीय आपले विश्वास पाटील साहेब यांचा महाविद्यालयाच्या वतीनं अग्रणी वार्षिकांक आणि गुलाब पुष्प देऊन मी सन्मान करतो. एक मिनिट फक्त घेतो की या ठिकाणी सरांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी आभारी आहे. आणि डॉक्टर संपतराव पार्लेकर यांनी नुकतंच एक चरित्र लिहिलेलं आहे. गुलाबराव कोरगावकर या तमाशा कलावंतावर आणि महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध संघटनावर आणि बरेच एक 15-20 दिवस त्यांनी माझ्याकडे दिलेलं, पण मला वाचायला मिळालं नव्हतं. पण काल गाडीतून येताना मी ते संपूर्ण वाचलं. आणि काल माझ्याबरोबर रेस्ट हाऊसवर एक दुसरा सहकारी होता, तो माझं वाचून झाल्यावर
आणि एका उत्तम चरित्राची भर मराठी भाषेमध्ये पडणार आहे त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं जाहीर रयत शिक्षण संस्थेचं हे आराराबांच्या नावे असणारं महाविद्यालय अवघडे सर मुकुंद सर यांनी केलेली मदत खरं तर फार चांगल्या पद्धतीने हा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला. या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू यांनी फार चांगलं सहकार्य आम्हाला पहिल्या फोनवरच केलं. अनेकांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे. अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या अनेकांनी मदत केलेली आहे. तर हा एक वेगळा सोहळा नव्याने सुरू होतोय. आपण चांगल्या पद्धतीने त्याचा आस्वाद घेत आहात. पाटील साहेब विशेष करून या कार्यक्रमासाठी आले हे आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आपण हे मोहनापट्टा पथनाट्य जरूर ऐकायचं आहे, पाहायचं आहे. आणि 200 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी जे पथनाट्य होतं ज्याला वध म्हटलं पहिला, छलबटावर लावणी होती. 37 चौकातली ती लावणी आहे, फार प्रभावी आहे आणि त्याचं नाट्य रूपांतर आता आपण बघणार आहे. आणि फार चांगल्या पद्धतीने आपण याला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे. पिंटू कांबळे त्यानंतर मंगेश सकड यांनी केलेलं काम, त्यांची तमाशाविषयीची असणारी तळमळ गेले 8-10 दिवस ते पूर्णपणे अनेकांना भेटून येण्याचं निमंत्रित करत आहेत. फार चांगला आनंद या ठिकाणी मिळाला. कलावंतांच्यासाठी काहीतरी करतो आहोत याचं समाधान एक आत्मिक मिळतं आहे. आणि आपण सर्वजण या निमित्तानं उपस्थित राहिला तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो. थोडस आपण प्रभाकर यांचा सत्कार तर घेतलेलाच आहे, पण लता लंका आणि जयसिंग हे या कार्यक्रमाचे खरे मास्टर आहे. त्यांनी पुढे यावं, त्यांचाही आपण देऊन सत्कार करणार आहे. हा दत्तोबा यांचे घेतलेलेच आहे ते संगीत या तयार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष तालुका अध्यक्षांनी तिथे सत्कार करावा असं विनंती करतो. जयसिंग भाऊ या. फळमालक याच्यामध्ये जे काम चालतं ते फक्त एकट्या फळमालकावर नाही, त्यांचे घरातले कुटुंबातले सहकार्य. तर शालनताई आणि शांताताई ज्या गात होत्या पूर्णपणे ज्यांनी गायलं त्याचाही त्यांचाही सत्कार व्हावा असेल त्यांना विनंती करतो.